आजचा अभंग आहे. कृष्णांजले झाले सोज्वळ लोचन, तेणे दिले वान निवडुनी. निरोपाच्या मापे करी लडबड, त्याचे त्याने गोड नारायणे. भाग्यवंता घरी करिता विश्वासे, कार्यता सरिसे होई जेथे. तुका म्हणे पोट भरे बऱ्या योजा, बीज ठाव निजा निजस्थानी. याचा अर्थ आहे, कृष्णरूपी अंजन माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात घातले, त्यामुळे सत्य काय आहे असत्य काय आहे हे मला निवडता आले. आणि कृष्णरूपी अंजनाने मला मदत केली, त्यामुळे माझी बुद्धिरूपी डोळे आता स्वच्छ झाले आहेत. नारायणाचा संदेश सांगण्याची मी खटपट करत आहे. नारायणाला ती खटपट गोड वाटते. भाग्यवंतांच्या घरी नोकरी केली की त्या नोकराचा कार्यभाग आपोआप होतो. तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या भोजन व्यवस्थेने पोट भरते आणि जीवात्म्याला बोध झाला म्हणजे तोही मुक्त होतो. ज्याप्रमाणे शरीर वृद्धीसाठी अन्न सेवन करण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे आत्मोद्धारासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे. या आध्यात्मिक ज्ञानानेच आपले डोळे खऱ्या अर्थाने उघडतात आणि आपली बुद्धी स्पष्ट होते. हे ज्ञान प्रत्यक्ष नारायणाकडून स्वीकारल्यानेच शक्य होते. यासाठीच सर्व जीवात्म्यांसाठी उद्धारासाठी भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेचा उपदेश केला आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, ये मे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति मानवः श्रद्धावंतो अनुसूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. अर्थात जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशाचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि म्हणून ते अपवादरहित शाश्वत सत्य आहे. याकरिता हरिभक्त गीता भागवतचा भगवंताच्या संतुष्टीसाठी प्रसार करतात. जय हरी विठ्ठल.